काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। काँग्रेसच्या या मोर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला। संघ मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामागचं कारणच काँग्रेसला माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला। विविध मुद्द्यांवर बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अशोक खरात प्रकरणावरही भाष्य केलं। या संदर्भात पोलीस योग्य निर्णय घेतील, कायदा आणि सुव्यवस्था राहिले पाहिजे हा प्रयत्न करतील। कोणालाही लोकशाहीमध्ये कोणाच्याही विरुद्ध मोर्चा काढायचा अधिकार आहे, पण आपण कशाकरता काढतो हेच त्यांना माहिती नाही। हा मुख्य प्रश्न आहे की आपण कशाकरता काढतोय, त्याचा काही आपल्याकडे पुरावा आहे का, याची कुठलीही कल्पना नसताना केवळ माध्यमांमध्ये काहीतरी आपलं आलं पाहिजे याकरता काढला गेलेला मोर्चा पोलीस त्याचा योग्य निर्णय करतात असं नाही आहे। शेवटी महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा जवळचा संबंध किंवा त्यांना गुरुस्थानी मानलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि त्यांनी तो राजीनामा दिला। ऐसा है, आज दुनिया में इतने बड़े पैमाने पर वॉर चल रहा है, युद्ध हो रहा है। ऐसे युद्ध में भी भारत की सरकार ने आम आदमी के जीवन में कोई उसका परिणाम न हो इसके लिए पूरी तैयारी की है, उसको इंश्योर किया है। आप हमारे पड़ोसी देश पाकिस्तान की और श्रीलंका की हालत देखिए। वॉर के बाद उन्होंने ऑफिसेज बंद कर दिए, वर्क फ्रॉम होम कर दिया, उन्होंने स्कूल कॉलेज बंद कर दिए, पेट्रोल मिलना बंद हो गया, गैस मिलना बंद हो गया, सारी चीज़ें वहाँ समाप्त हो रही है। और ऐसे में भारत ने अपने जनजीवन पर कोई इसका परिणाम नहीं होने दिया है। इसलिए मुझे ऐसा लगता है राहुल गांधी ये केवल अपने देश को कैसे बदनाम कर पाए, देश में अराजकता कैसी फैला पाए, इसका ही प्रयास करते रहते हैं। लेकिन ऐसे प्रयासों के कारण ही जनता उनसे दूर गई की हवेत बोलणं याला काही अर्थ नाही। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे, ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे। नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग, आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलं आहे अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही। काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षाही भोगावीच लागेल। सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला तयार आहे।
लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते. चेहरा बनतो उजळ नव्यासारखा. ग्लो अँड लवली, ग्लो अप.